नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल. आम्ही पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या 5 जणांचा ग्रुप होता. माझ्या ग्रुपमध्ये मी, आप्पा, गणेश, रोहित आणि विजय असे आम्ही 5 जण मित्र. आम्हाला अभ्यास तसा कमीच होता. आठवड्यातून 3 दिवस कॉलेज आणि बाकीच्या 3 दिवस सुट्ट्याच असायच्या. प्रोजेक्टची कामं जास्त असायची. आता आमच्या ग्रुपमधला जो आप्पा नावाचा मुलगा होता, त्याच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती. त्याचे वडील मोठे कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांचं लोणंदजवळ एक मोठं फार्म हाऊस पण होतं आणि तिथं त्यांच्या दिमतीसाठी 2 मजूर पण कामाला होते. आणि आप्पा पण आम्हाला 2-3 वेळा त्याच्या त्या फार्म हाऊसवर घेऊन गेलेला होता. खरंच खूप सुंदर वातावरण होतं तिथलं. जवळच वीर धरणाचा जलाशय आणि आजूबाजूला पसरलेल्या लांब सडक डोंगर रांगा, याच्यामुळं तिथलं वातावरण खूपच मनमोहक वाटायचं. आता एक दिवशी आप्पाच आम्हाला म्हणाला, मित्रांनो, आपलं कॉलेज आता संपत आलेलं आहे. एकदा आपण आपल्या फार्म हाऊसवर एक मोठी पार्टी करूया. तसं पार्टी म्हणल्यावर आम्ही सगळेजण तयार झालो, कारण सगळ्यांनाच पार्टी करायची होती. त्यातल्या त्यात मला सोडून बाकीचे 4 जण अधूनमधून ड्रिंक वगैरे पण करायचे. आणि आता शेवटची पार्टी म्हटल्यानंतर त्यांनी ड्रिंक आणि नॉनव्हेज जेवणाची एक जंगी पार्टी करण्याचं ठरवलं. रविवारी संध्याकाळी आम्ही आप्पाच्या फार्म हाऊसवर जाऊन पार्टी करायचं फायनल केलं. आप्पाने फार्म हाऊसवरच्या कामाला असणाऱ्या गोविंद नावाच्या मजुराला फोन केला आणि त्याला संध्याकाळी सगळ्या वस्तू रेडी ठेवायला सांगितल्या. आता रविवारचा दिवस उजाडला. आम्ही संध्याकाळी 4 वाजता पुण्यातून बाहेर पडलो. आप्पाची स्वतःची 4 व्हीलर होती. आम्ही सगळेजण आप्पाच्या त्या 4 व्हीलरमध्ये बसलो. आता 5 जणांना 4 व्हीलरमध्ये बसायला जागा होती, पण गणेशकडे मात्र स्वतःची यामाची FZ बाईक होती आणि गणेशने हट्ट केला की तो पण त्याची बाईक सोबत घेणार म्हणून. तसं आम्ही चौघांनी पण गणेशला समजावून सांगितलं, अरे गणेश, 4 व्हीलरमध्ये जागा आहे, कशाला तू तुझी बाईक घेतोस? आणि असं पण येताना खूप अंधार होणार आहे, तुला एकट्याला बाईक चालवावी लागेल. त्यात रात्रीचा अंधार आणि अंगाला बोचणारी थंडी, हे सगळं झेपेल का तुला? तसं गणेश म्हणाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी माझी बाईक घेणार. आता गणेशच्या हट्टापुढं आम्ही तरी काय बोलणार. आम्ही आप्पाच्या 4 व्हीलरमधून बाहेर पडलो. गणेश पण आमच्यासोबत बाईकवरून निघाला. तसे रस्ते थोडेसे खराब होते, पण अजून चांगला दिवस असल्यामुळं सगळे एकदम स्पष्ट दिसत होतं. साधारणतः 1 तासाभरानेच आम्ही शिरवळमध्ये पोचलो. आणि शिरवळमध्ये पोचल्यानंतर आम्ही मेन हायवेवरून सर्व्हिस रस्त्याने डाव्या बाजूला वळालो, कारण तोच रस्ता लोणंदला जात होता. पण त्यावेळी मध्ये 2-3 ठिकाणी रस्त्याची कामं चालू होती आणि त्याच रस्त्याला वीर धरणाचा तो जलाशय पण लागत होता. आणि त्या जलाशयाच्या थोड्या पुढच्या बाजूला गेलं की आप्पाचं फार्म हाऊस येत होतं. शिरवळमधून साधारणतः एक अर्ध्या-पाऊण तासाचं अंतर कापून गेल्यानंतर आम्ही आप्पाच्या फार्म हाऊसवर पोचलो. घड्याळात बघितलं तर संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि आता अंधार पडायला लागला होता. दिवे लागण्याची वेळ झालेली होती. आम्ही फार्म हाऊसच्या गेटमधून आमच्या गाड्या आत नेल्या आणि पुन्हा आम्ही आप्पा पाठोपाठ त्याच्या घरामध्ये गेलो. एकदम प्रशस्त फार्म हाऊस होतं त्याचं. 2 मजली आणि 3ऱ्या मजल्यावर टेरेस होतं. आप्पाच्या पप्पांच्या सारख्या इथं पार्ट्या होत असल्यामुळं त्या फार्म हाऊसवर सगळं सामान उपलब्ध होतं. आप्पाने गोविंदला पहिल्यांदाच सांगितलं होतं की आज आम्हा सगळ्यांना चिकन टिक्का, चिकन ग्रिल फ्राईड अशा गोष्टी पाहिजेत आणि माझ्यासाठी खास पनीरचे आयटम बनवायला लावलेले होते, ज्यामध्ये पनीर टिक्का, पनीर शाही मसाला असे पदार्थ होते. घरात गेल्या गेल्या आम्हाला त्या खमंग पदार्थाचा वास आला आणि त्या वासानं आमच्या पोटातली भूक अजूनच खवळली. त्यावेळी अचानकच छोट्या पावसाला सुरुवात झाली. बराच वेळ तो पाऊस चालू होता आणि आम्ही घराच्या मेन हॉलमध्ये बसून TV बघत तो पाऊस त्या वाफाळलेल्या कॉफीच्या मगासोबत एन्जॉय करत होतो. बघता बघता गप्पा मारत रात्रीची 8:30-9 कसे वाजले तेच कळलं नाही. तसं गोविंदनं आमच्या सगळ्यांना विचारलं, बाबा, तो आप्पाला बाबा म्हणायचा, बाबा तुम्ही कधी जेवणार आहे? सगळ्या वस्तू टेरेसवर घेऊ का? तसं आप्पाने आमच्या सगळ्यांकडे बघत आम्हाला विचारलं. तसं आम्ही पण मानेने होकार दिला आणि आप्पाने गोविंदला सांगितलं की ठीक आहे, सगळ्या वस्तू आता टेरेसवर घे आणि सगळ्यात आधी ड्रिंकसोबत काहीतरी खायला
म्हणजे चिकन टिक्का वगैरे घेऊन ये. असं म्हणून आम्ही सगळेजण उठलो आणि टेरेसकडे पळायला लागलो. टेरेसवर मस्त मोठा टेबल मांडलेला होता. टेरेस जरी ओपन असलं तरी मधोमध पारदर्शक पत्रे टाकलेलं एक छोटंसं शेड होतं. आम्ही त्या खाली ठेवलेल्या त्या टेबलावर बसलो. तेवढ्यात गोविंद हातामध्ये ड्रिंकच्या 2-3 बाटल्या आणि दुसऱ्या हातामध्ये चिकन टिक्क्याचा मोठा बाउल घेऊन आला आणि त्याने पुन्हा जाऊन माझ्यासाठी पनीर टिक्क्याची पण एक छोटीशी प्लेट आणली. त्या सगळ्या वस्तू त्याने मधोमध मांडल्या आणि सगळ्यांना त्यानं सर्व केलं. ड्रिंक करता करता अधूनमधून ते चिकन टिक्क्याचा एखादा पीस आपल्या तोंडी लावत होते. आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो. मी जरी ड्रिंक करत नसलो तरी मी पण पनीर टिक्क्याच्या डिशवर चांगलाच ताव मारला. त्यानंतर आम्ही जेवणाला सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी भरपूर मनसोक्त जेवण केलं आणि पुन्हा आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो आणि गप्पा मारत मारत किती वेळ गेला ते आम्हाला कळलंच नाही. घड्याळात बघतोय तर रात्रीचे 11:30 वाजलेले होते. तसं आप्पा म्हणाला, अरे बाप रे, 11:30 वाजले. मित्रांनो, आपल्याला खूपच उशीर झाला आहे. आपल्याला निघायला पाहिजे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आमचं लेक्चर होतं. आणि गोविंदला सांगून आम्ही पटापट त्या घरातून बाहेर पडलो. आता आम्ही सगळेजण आमचं सामान घेऊन गाडीत बसायला लागलो. तेवढ्यात आप्पा म्हणाला, अरे गणेश, तू खूपच ड्रिंक केलं आहे. तू गाडी चालवू नकोस. तू आमच्यासोबत गाडीमध्येच चल. आणि आप्पाचं म्हणणं खरंच होतं. गणेशनं खूपच जास्त ड्रिंक घेतलेली होती. त्याच्यामुळं त्याला धड चालता येत नव्हतं. पण आता गणेश जर 4 व्हीलरमध्ये जाईल तर त्याची गाडी घेऊन कोण येणार, हाच प्रश्न होता. बाकीच्या सगळ्यांनी पण ड्रिंक्स केलेलं असल्यामुळं आप्पा पुन्हा मलाच म्हणाला, अमोल, तू एक काम कर, आजच्या दिवस ॲडजस्ट कर. तू गणेशची गाडी घेऊन आमच्यासोबत चल. ह्या सगळ्यांनी ड्रिंक्स केलेले आहेत, त्याच्यामुळं रात्रीची ड्रायव्हिंग त्यांना जमणार नाही. आणि त्यातच आता पाऊस पण झालेला आहे. रस्त्यावरचे छोटे मोठे खड्डे पाण्याने भरलेले आहेत, त्यामुळं रस्ता पण व्यवस्थित दिसत नाही. आता माझ्यासमोर त्यांना होय म्हणण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. तसं पटकन रोहितने त्याच्या अंगातलं जॅकेट काढून मला घालायला दिलं. गणेशच्या डोक्यावरची कॅप मी स्वतः हातानेच काढून घेतली. माझे सगळे मित्र पुन्हा 4 व्हीलरमध्ये बसले आणि त्यांनी त्यांची गाडी गेटच्या बाहेर काढली. मी गणेशची गाडी स्टार्ट केली आणि पुन्हा मी त्यांच्या पाठोपाठ बाईक चालवायला लागलो. तसं आता मी त्यांच्या मागून चालतोय असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर आप्पाने गाडी थोडीशी स्लो केली आणि तो म्हणाला, अमोल, तू पुढं चाल, आम्ही तुझ्या मागं येतो. आणि मी माझी गाडी पुढं ठेवली. रस्त्यावरचे खड्डे पाण्यानं भरलेले होते. अचानकच गाडी त्या खड्ड्यातून आदळायची आणि मी दचकून जायचो. त्यात मला 2 व्हीलर जास्त चालवायची सवय पण नव्हती आणि मधूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं माझी ड्रायव्हिंग खूपच स्लो झाली. पण आप्पा मात्र त्याच्या वेगानेच गाडी चालवत होता आणि तो हळूच मला ओव्हरटेक करून पुढं गेला. मला वाटलं की ते माझ्या थोडंसं पुढं जाऊनच गाडी चालवतील, पण हळूहळू त्यांना काय झालं काय माहिती, ते भरधाव वेगाने पुढं निघून गेले. मला वाटलं की ते कदाचित माझी चेष्टा करत असतील, पण मी मात्र गाडी पळवणार नव्हतो. मला माझ्या जीवाची काळजी होती, म्हणून मी एकदम कमी वेगाने खड्डे चुकवत गाडी चालवायला लागलो. पण मी एकदा पुढं वळून बघितलं तर आप्पाची 4 व्हीलर आता पूर्णपणे दिसेनाशी झाली होती. मला थोडीशी काळजी वाटायला लागली आणि मला वाटलं की आता गाडी थांबवून त्यांना फोन करावा. पण एवढ्या निर्जन स्थळी गाडी तरी थांबवायची कशी, हा मला प्रश्न पडला होता. म्हणून मी आता हळूहळू याच स्पीडने पुढं जायचा निर्णय घेतला. बघता बघता विहीर धरणाचा जलाशय एकदम जवळ आलेला होता. धरणाच्या जलाशयावरून वाहणारं थंडगार वारं माझ्या अंगाला चांगलंच बोचायला लागलं. आता मी माझ्याच तंद्रीत गाडी चालवत असताना मला अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला एक विचित्र गोष्ट दिसली. मी जरा निरखून बघितलं, तिथं कुणीतरी उभं होतं, अंगावर पांढरी शॉल घेऊन. पहिल्यांदा मला भीती पण वाटली, कारण तो एखादा दरोडेखोर किंवा चोरसुद्धा असू शकतो. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला की तो पण एखादा माझ्यासारखाच व्यक्ती असू शकतो जो या सिच्युएशनमध्ये अडकला असेल. कदाचित त्याला पण मदतीची गरज असेल. म्हणून मी त्याच्याजवळून जाताना माझ्या बाईकचा स्पीड थोडासा कमी केला आणि जसं मी त्याच्याजवळ जाणार तसं त्या शॉलीतून एक हात बाहेर आला. तो हात एका बाईसारखा वाटत होता, कारण हातात मनगटापर्यंत बांगड्या होत्या, लाल लाल बांगड्या
आणि त्याच्या मधोमधच चांदीच्या मोठमोठ्या बांगड्या. ती मलाच हात करून गाडी थांबवण्याचा इशारा करत होती. पण मी मात्र गाडी एकदम स्लो ठेवलेली होती, पण गाडी माझी चालूच होती. आता मी जसं तिच्या जवळ गेलो तसं तिनं आपल्या अंगावरची शाल पूर्णपणे काढली. तिचा पेहराव खूपच विचित्र होता. जसं की बंजारा समाजाच्या स्त्रिया असतात त्या पद्धतीचा तिचा पेहराव होता. अंगावर लाल ब्लाऊज आणि बाकीची साडी काळ्या रंगाची, आणि त्या सगळ्या वस्त्रांवर ठिकठिकाणी आरशाचे तुकडे, नाकामध्ये मोठी चांदीची नथ, गळ्यामध्ये चांदीचे भले मोठे दागिने, कपाळावर चांदीची मोठी बिंदी, असा तिचा पेहराव होता. मी आता हळू गाडी तिच्या जवळ आणली आणि जसं मी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तसं मला जाणवलं की तिचे डोळे बंद आहेत. आणि जसं तिनं आपले डोळे उघडले तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिचे डोळे एकदम पांढरे शुभ्र होते, त्यात बुब्बुळच नव्हती. तसं मी एकदम दचकलो. हे काय विचित्र आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढी विचित्र गोष्ट बघितली होती आणि मला वाटलं की ही बाई कदाचित भूतच असेल. आणि मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता माझी गाडी भरधाव वेगानं पुढं पळवायला सुरुवात केली. आता मी जसं गाडी पळवायला सुरुवात केली तसं ती बाई एका वेगळ्याच भाषेमध्ये मला काहीतरी मोठमोठ्याने बोलायला लागली. ती खूप वेळपर्यंत मला काहीतरी बोलत होती, पण मी जसं गाडी पुढे घेऊन जाईल तसा तिचा आवाज हळूहळू लहान व्हायला लागला. मी खूपच घाबरलेलो होतो. त्या थंडीतसुद्धा मला दरदरून घाम फुटलेला होता. गाडीच्या हँडलवरचे माझे हात एकदम लटपटायला लागलेले होते. खरं तर या परिस्थितीमध्ये मला कुणाच्या तरी आधाराची गरज होती, पण माझ्या मागं आणि पुढं लांब लांबपर्यंत कुणीच नव्हतं. मी आता त्या मोठमोठे खड्डे न चुकवता जोरजोराने गाडी त्या खड्ड्यामधून घालवत रस्त्याने पुढे गाडी पळवायला लागलो. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला. पण तसं मला अचानक जाणवलं की माझ्या मागं तो विचित्र बोललेला आवाज अजून पण येतोय. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आणि मी अलगद माझी मान वळवून मागं बघितलं तर मागचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती बाई वाऱ्याच्या वेगाने माझ्या मागं पळत होती. आता सगळी गोष्ट माझ्या ध्यानात आली होती. माझ्या मागं जी बाई पळत होती ती कुणी साधीसुधी बाई नव्हती. ती एक वाईट शक्ती होती, किंवा तिला आपण भूत असं सुद्धा म्हणू शकतो. आता जसं मी तिला बघितलं तसं मी माझ्या बाईकचा स्पीड अजून वाढवला, पण आता माझं मागं वळून बघायचं धाडस होत नव्हतं. म्हणून मी आता उजव्या बाजूचा आरसा थोडासा मागच्या बाजूला वळवला आणि मी त्या आरशातून त्या बाईवर सारखं लक्ष ठेवायला लागलो. ती बाई अजून पण माझा पाठलाग करतच होती. पण अचानक तिनं आपलं पळायचं स्पीड कमी केलं आणि मी माझ्या बाईकचा स्पीड अजूनच वाढवला. आणि पुढचे 10 मिनटं मला काहीच सुचत नव्हतं. मी वेड्यासारखा बाईक पळवतच होतो. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोठा तंबू दिसला. त्याच्या बाहेरच्या पोलवर एक लाईट लावलेली होती. त्याच्या व्यतिरिक्त तिथं दुसरा कोणता प्रकाश नव्हता. आणि त्या तंबूच्या बाहेर कुणीतरी झोपलेलं दिसत होतं. तसं मला वाटलं की इथं थोडा वेळ थांबावं, आणि माझी आता गाडी चालवण्याची पण अवस्था नव्हती. मी पटकन माझी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि गाडीवरून खाली उतरलो. आणि पळतच मी त्या तंबूबाहेर झोपलेल्या माणसाजवळ गेलो आणि त्याला मी हलवूनच जागं केलं. तसा तो माणूस पण दचकून उठून बसला. तो माणूस पण बंजारा समाजाचाच वाटत होता. कदाचित इथं आसपास बंजारा समाजाची लोक राहायला आलेली असावीत. आता जसं त्याने मला बघितलं तसं तो दचकून मला विचारायला लागला, कोण आहे तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला, काय झालं? तसं मी त्याला माझ्यासोबत घडलेली सगळी घटना सांगितली. तसं तो म्हणाला, 2 मिनटं इथंच बसा, तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्हाला पाणी वगैरे पाहिजे का? तसं मी म्हणालो, हो ठीक आहे, पाणी चालेल मला. तसं त्यानं त्यांच्या बंजारा भाषेतच कुणाला तरी हाक मारली आणि पाणी घेऊन यायला सांगितलं. आणि 2च मिनटात तंबूच्या दरवाजातून एक बाई हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन आली. मी खूपच घाबरलेलो होतो. मी माझ्या मित्रांना फोन लावत होतो, पण नेटवर्क नसल्यामुळं माझा फोनच माझ्या मित्रांना लागत नव्हता. आता ती बाई जसं पाण्याचा तांब्या घेऊन माझ्याजवळ आली तसं तांब्या घेताना मी माझी मुंडीवर करून त्या बाईकडे बघितलं आणि पुन्हा एक भीतीचा धक्का मला बसला, कारण ती बाई तीच होती जी मला मागाशी भेटली होती. ती गालातल्या गालात खूपच विचित्र हसली
तसं मी धाडकन तिथून उठलो आणि जोराने माझ्या बाईककडे पळत सुटलो. आणि मी माझ्या बाईकवर बसून बाईक स्टार्ट केली तसं ती बाई आणि तो पुरुष मोठमोठ्याने हसायला लागले. मी पुन्हा भरधाव वेगाने माझी बाईक पळवायला लागलो. मला काहीही करून आता शिरवळ गाठायचं होतं. तसं पण शिरवळ आता जवळच आलेलं होतं. एक 4-5 किलोमीटरचं अंतर होतं. माझी अवस्था खूपच विचित्र झालेली होती. आज माझ्यासोबत इतकं काही भयानक घडेल असा मी स्वप्नात पण विचार केला नव्हता. मी त्यावेळी 70-80च्या स्पीडने गाडी चालवत होतो आणि जवळजवळ एक 5 मिनिटाचं अंतर पुढे गेल्यानंतर मला रस्त्याच्या कडेला एक गाडी उभी असलेली दिसली. पार्किंग लाईट लावलेली होती आणि जसं मी त्या गाडीच्या जवळ गेलो तसं माझ्या लक्षात आलं की ती आप्पाचीच गाडी आहे. मी लगेच त्या गाडीजवळ माझी गाडी नेली आणि मी त्या सगळ्यांना ओरडायला लागलो, अरे तुम्हाला काय कळतंय का नाही? मी एकटा बाईकवर येतोय आणि तुम्ही बिनधास्तपणे पुढे गेलाय. तसा आप्पा माझी माफी मागायला लागला. तो म्हणाला, सॉरी, तू खूपच हळू गाडी चालवत होतास आणि ड्रिंक केल्यामुळं आम्ही थोडंसं वेगाने गेलो. पण तू पुन्हा पाठीमागं दिसत नाहीस म्हणल्यानंतर आम्ही बराच वेळ झाला इथंच थांबलो. पण तुला यायला एवढा उशीर का झाला? तसं मी त्यांना माझ्यासोबत घडलेली सगळी घटना सांगितली. तसे ते चौघेजण पण खूपच घाबरले. त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. पण आप्पा त्यांना म्हणाला, नाही मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे. आता आमचं फार्म हाऊस या रस्त्यावर असल्यामुळं मी बऱ्याच वेळा ही गोष्ट ऐकली, पण ती खरी असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आज अमोलसोबत जे घडलं त्यामुळं मला असं वाटतंय की हे सगळं खरंच असणार आहे. वीर जलाशयाजवळ 3-4 वर्षापूर्वी एका बंजारा जोडप्याचा खून करून टाकण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून अफवा आहे की त्या दोघांचा आत्मा या रस्त्यावर अधूनमधून दिसत असतो. आमच्या सगळ्यांची भीतीनं बोबडीच वळली होती. आम्ही आता पटकन तिथून निघालो. पण यावेळी मात्र मी आप्पाच्या गाडीच्या पुढं गाडी चालवत होतो आणि ते सगळेजण माझ्या मागून येत होते. आता जसं आम्ही शिरवळमध्ये पोचलो तसा आमचा जीव भांड्यात पडला. तिथे एक ठिकाणी थांबून आम्ही गरमागरम चहा पिलो. त्यानंतर आम्ही थोडेसे रिलॅक्स झालो. त्यानंतर एक अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही पुन्हा आमच्या कॉलेजवर पोचलो. त्या दिवशी मी एका मोठ्या संकटातून वाचलो होतो, पण त्याचे अनुभव मात्र आज पण माझ्या मनात एकदम ताजे आहेत.